brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, काँग्रेस भवनच्या बाहेर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनवरती दगडफेक केली होती. प्रतिहल्ला म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. परंतु आज एका डिबेट शोमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केलेली आहे. याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे आणि आता याच्या विरोधात हनुमंत पवार व काँग्रेसचे इतर सहकारी कार्यकर्ते यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गर्दी केलेली आहे. तक्रार नोंद केली जात आहे. परंतु नेमकं त्यावेळेस झालं काय होतं, तुला कुठे बोलवण्यात आलं होतं त्यांच्याकडनं आणि काय सांगण्यात आलं होतं? मी दैनिक पुढारी ऑफिसच्या बाहेर होतो. पुढारी न्यूज चॅनलला मी डिबेट करत होतो. डिबेट झाल्यानंतर 4-5 गुंड बाहेर उभा होते. तुषार दामगुडे माझ्यासोबत डिबेटला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपवाले का वारंवार करतात असा प्रश्न मी डिबेटमध्ये वारंवार विचारला होता. त्यानं तो चिडलेला होता. बाहेर आल्यानंतर मी प्रदेशाध्यक्षांचा आमच्या फोन होता, त्यांना बोलत मी उजव्या बाजूने निघून जात होतो. सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतं. माझ्या पाठीमागं उभा असलेल्या 4-5 जणांनी मला शिवी देऊन बोलावून घेतलं, इशारा करून बोलावून घेतलं आणि जवळ बोलावल्यानंतर भाजपाच्या विरोधात तू का बोलतो, हर्षवर्धन सपकाळला शिवी दिल्यानंतर तुला राग का येतो असं म्हणून त्यांनी मला उजव्या बाजूला आमच्या बघ असं म्हणून मला पिस्तूल दाखवलं. तर दाखवल्यानंतर मी शांतपणे ऐकून घेत होतो. पिस्तूल दाखवल्यानंतर मात्र मी असल्या खेळण्याला, असल्या धमक्याला मी भीक घालत नाही म्हणल्यानंतर तुषार दामगुडेंनी मला चापट मारली. त्याच्यासोबत आलेल्या लोकांनी मला लाताबुक्यांनी मारहाण केली. नंतर त्या परिसरात उपस्थित असलेल्या पत्रकारांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवलं. मी पत्रकार बांधवांचे आभार मानतो. नंतर त्यांनी मला, तुला पुण्यात फिरायचं असेल तर हे पिस्तूल लक्षात ठेव, तुला जीवन ठेवणार नाही मी असं म्हणून ते तिथून निघून गेले. मी पोलिसांकडे स्वारगेट पोलीस स्टेशनला आलोय, तक्रार देतोय. तो स्वतःला हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून घेतोय. तो त्याच्यासोबत असलेले भाजपाचे कार्यकर्ते होते, आम्हाला माहीत झाले, ते पुण्यातलेच भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत. आम्ही नावं पण देतोय. असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. काँग्रेस भवनवर ह्यांनी हल्ला केला, आमच्या लोकांचं रक्त सांडलं. आता हे टीव्ही डिबेटमध्ये विचारांची लढाई विचारानं हे करू शकत नाहीत. अर्वाच्य भाषा वापरतात, दुःख ठेवतात संघटितपणे. त्यातले काही जण गुन्हेगार आहेत असंही मला कळालंय. मी महात्मा गांधींचा, राहुल गांधींचा कार्यकर्ता आहे. माझ्या सगळा काँग्रेस पक्ष माझ्यासोबत आहे. आम्ही असल्या धमक्यांना भीक घालत नाही. त्यांना अटक केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. पोलिसांचं सहकार्य आहे. आले आणि म्हणजे तिथे अचानक आले होते का ते पूर्वी तयारीत होते की सीसीटीव्ही तुम्ही एका मुलाखतीमध्ये तिथे मुलाखत द्यायला गेले होते, त्या डिबेट शोला गेले होते, मग त्यांना ही माहिती कुठून मिळाली होती असं तुम्हाला वाटतंय आणि ते तिथे कसे जमा झाले? मला खरं म्हणजे त्यांना मी तिथं आहे हे कसं माहीत झालं माहीत नाही, कारण महाराष्ट्रभर लाईव्ह दिसत होतो. लाईव्ह चर्चा राज्यभर दिसत होती आणि मी तिथं बाहेर येतानाच मलाही 3-4 लोक बसलेत, बाहेर जात आहेत हे पण दिसत होतं. पण मला माझ्या प्रदेशाध्यक्षांचा फोन होता. त्यांना बोलत माझं काम संपलं, डिबेट संपली, मी निघून जात होतो. वर्षानुवर्ष मी डिबेटला जातो, एकटा असतो. आम्ही निर्भय असणारी लोक आहोत. मी निघून जात असताना त्यांनी तिथं आधीच बसलेले होते, बोलावलं आणि मारहाण केली. देवेंद्रजींना विनंती आहे की असल्या गुंडांना, असल्या क्रूर माणसांना तुम्ही जर पिस्तूलची लायसन देत असाल तर आम्ही काँग्रेसवाले गांधीजीची माणसं आहोत. असल्या नुथुरामच्या अवलादीला आम्ही भीत नाही. बरं, पण नेमकं तू वक्तव्य काय केलं होतं? काय स्पेसिफिक त्यांनी सांगितलं का तुला की मला महाराष्ट्र तू असं हर्षवर्धन सपकाळ विरोधात म्हणजे त्यांच्या बाजूने बोलतोय किंवा कुठलं एक स्टेटमेंट तू कुठलं हिंदुत्ववादी किंवा भाजप विरोधात दिलं होतं? मी सगळ्या डिबेट माझ्या महाराष्ट्राला माहित आहे. सगळा महाराष्ट्र मला बघतो, ऐकतो. भाजपाच्या प्रवक्त्यांनाही माहित आहे. मी संसदीय भाषेमध्ये आणि मुद्द्याला धरून बोलत असतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या संघ भाजपवाल्यांची मी यादी वाचून दाखवली होती. श्रीपाद छिंदम असेल, कोरटकर असेल, सोलापूरकर असेल, भगतसिंग कोश्यारीचा पुरस्कार भाजपानं वापस घ्यावा असं मी म्हणलं होतं. त्याचा राग त्याला होता. बाहेर आल्या तू भाजपावर टीका का करतो हे त्याचं पहिलं वाक्य होतं. आणि हर्षवर्धन सपकाळला बोलल्यानंतर तुला राग का येतो हे दुसरं वाक्य होतं. तिसरं वाक्य खाली बघ म्हणून कमरेचं पिस्तूल असं उघडं करून त्यानं ठेवलेलं होतं, ते दाखवलं मला. असल्या पिस्तूलला खेळण्याला आम्ही घाबरत नाही म्हणल्यानंतर त्यानं माझ्यावर हात उचलला. या गुंडगिरीच्या झुंडशाहीच्या विरोधात आम्ही लढायला खंबीर आहोत. काँग्रेस आणि भाजप विरुद्ध वाद हा आता शिगेला पोचलेला आहे पुण्यामध्ये. यापूर्वी जर पाहिलं गेलं तर 2 आठवड्यापूर्वी म्हणजे रविवारी काँग्रेस भवनाबाहेर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अतिशय दगडफेक झाली होती. त्याची देखील तक्रार विश्रामबाग पोलीस स्टेशन किंवा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. मात्र आता हनुमंत पवार प्रत्येकी कार्यकर्ते जो प्रवक्ता आहे काँग्रेसचा त्याच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे. आणि आता एकूणच राजकीय वातावरण जे पुण्याची संस्कृती मानलं जात होतं ते चिघळायला सुरुवात झालेली आहे. मात्र आता याचे पडसाद पुढे काय उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
पुण्याहून मी आदित्य पवार, मुंबई तक.